ही ॲक्च्युली हिंदी फिल्म आहे. मोठ्या बिग बजेटची आणि मोठा कॅनव्हास असणारी फिल्म आहे. एक रहस्यमय प्रवास आहे. अनेक वर्षात हिंदीत न आलेला एक जॉनरा या चित्रपटात आलेला आहे. सगळे अननोन आर्टिस्ट आहेत. खरं तर माहीत नव्हतं की आपल्याला काय बघायला मिळणार आहे. एक साऊथच्या तोडीची अशी स्टोरी आणि त्या पद्धतीचा मूवी. ह्या सीझनची बॉलिवूडची बेस्ट स्टोरी हीच असणार आहे. कीर्ती लहान कीर्ती महान डिरेक्टर. प्लीज कम अँड वॉच इंद्रजाल. इट्स सुपर. थिएटरमध्ये जाऊन बघावं. प्लीज 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 ही फिल्म बघायला जा. सगळ्यांनी अवश्य बघा. नक्की बघा. थिएटरमध्ये जाऊन बघावी. यू मस्ट वॉच. आवर्जून आवर्जून ही फिल्म बघा. नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्र. आत्ताच आम्ही इंद्रजाल नावाची हिंदी फिल्म पाहिली आणि वेल रिटन स्क्रिप्ट आहे. नामदेव मुरकुटे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांनी ती खूप छान पद्धतीने स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि दिग्दर्शकांनी सुद्धा खूप छान पद्धतीने बांधलेली आहे. सर्वच कलाकारांचा अभिनयसुद्धा खूप उत्तम आहे, त्यामुळे एक वेगळ्या लेवलला फिल्म पोचते आणि कॅनव्हास खूप मोठा आहे. मोठ्या बिग बजेटची आणि मोठा कॅनव्हास असणारी फिल्म आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म नक्की बघा, इंद्रजाल. I think one experience that I really liked, sorry, I can't say much about the film right now because I'm not allowed to, but my friend Shania is the lead here and it was truly a pleasure to watch her and the entire film, of course. I don't want to say what exactly the film is about. I think it should be a surprise for you. But in general, I loved the film and I hope indie filmmakers keep making such brilliant films and yeah, let the Indian cinema shine again. इंद्रजाल नावाची अत्यंत हॉरर सस्पिशियस अशी फिल्म बघितली. आमच्या तरुण दिग्दर्शकाने ती केली आहे. यातले कलाकार जरी नावाजलेले नसले तरी अस्सल काम केलं आहे प्रत्येकाने आणि दिग्दर्शकाने त्या विषयाला पूर्ण न्याय दिला आहे. आता तुम्हाला ही फिल्म बघण्यात जी मजा आहे ती मी आता स्टोरीमध्ये सांगणार नाही, पण एक कमाल अशी फिल्म बनवलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ती थिएटरमध्ये जाऊन बघा आणि ठरवा. तर माझ्या या फिल्मला खूप शुभेच्छा आहेत. त्यातल्या सगळ्या कलाकारांना शुभेच्छा आहेत आणि दिग्दर्शक आणि लेखक आणि एकूणच टीम, इट्स अ टीमवर्क आणि ते उत्तम जमून आलं आहे. सो माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. त्या पिक्चरला तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघावं एवढीच विनंती. हाय, सो मी जस्ट फिल्म बघितली आहे आणि कमाल वाटते आहे फिल्म. आणि माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण माझा मित्र डिरेक्टर आहे या फिल्मचा, जागेश्वर, आणि मी त्याला इतके वर्षांपासून ह्या फिल्मवर खूप मेहनत करताना बघितलं आहे. सो आय एम सो 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 प्राऊड ऑफ हिम. अँड सगळ्यांनीच खूप 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 सुंदर काम केलं आहे. आकाश सेठी याचे DOP खूप उत्तम, सगळ्या फ्रेम्स इतक्या सुंदर. सो मी आवर्जून सगळ्यांना म्हणते, प्लीज 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 ही फिल्म बघायला जा आणि सिनेमाला सपोर्ट करा. थँक्यू. नमस्कार, मी उमेश जगताप. मी आत्ताच इंद्रजाल नावाची एक हिंदी फिल्म पाहिली आणि छान शूट केले. सगळे नवीन कलाकार आहेत. मी फक्त नामदेव मुरकुटेला ओळखत होतो अगोदर. त्यांना लिहिले, त्याचे डायलॉग्स आहेत आणि त्याने काम पण केलेलं आहे. पण बाकीचे कलाकार आहेत सगळे, त्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत आणि फिल्म चांगली शूट झाली आहे. बघताना इंटरेस्ट वाटतो, खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यांनी अवश्य बघा, चांगली फिल्म झाली. थँक्यू सो मच. खरं तर सगळेच नवीन कलाकार, प्रोड्युसर, डिरेक्टर हे नवीन असल्यामुळे खरं तर माहीत नव्हतं की आपल्याला काय बघायला मिळणार आहे. पण सगळ्यांचीच मेहनत एवढी जेन्युइन आहे की मला एक चांगला अनुभव आत्ता अनुभवता आला आणि सगळ्याच बाबतीत खूप जेन्युइनली मनापासून बनवलेली फिल्म आहे. मिस्टिरियस आहे. आपल्याला हळूहळू त्याचं रहस्य उलगडत जातं, पण ते रहस्य उलगडताना इमोशन्स पण तेवढे स्ट्रॉंगली प्रेझेंट करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. आणि हा सगळा प्रवास खूप गूढ होत 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 खूप भावनिक होत होत एका चांगल्या शेवटापर्यंत पोहोचतो, जो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन तो अनुभवावा. आणि येणाऱ्या 24 जुलैला या सगळ्याच टीमच्या या हार्डवर्कला, जेन्युइन प्रयत्नाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि इंद्रजालला सुपरहिट बनवा. धन्यवाद. ॲक्च्युली हा माझ्या मित्रांचा सिनेमा आहे आणि त्यासाठी बघायला आलो होतो.
खूप कमाल गोष्ट गुंतवली आहे रायटरनी. एक रहस्यमय प्रवास आहे, एक गूढ जे आहे त्याचा, आणि तो कसा मिळतो किंवा तो त्याचा उलगडा कसा होतो हा त्याचा प्रवास आहे. आणि मला वाटतं प्रोड्युसर्स आणि डिरेक्टरचं खूप खूप कौतुक आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि कॅरेक्टरची प्रत्येक कॅरेक्टरला एक हिस्ट्री आहे आणि त्याच्यानुसार गोष्ट पुढे जातो. सो अशा पद्धतीने तो प्रवास उलगडतो आणि हा प्रवास काय आहे आणि कसा आहे थिएटरमध्ये नक्की जाऊन बघा. आणि मी तुम्हाला सांगेन की इंद्रजाल मूवी 24 तारखेपासून सिनेमागृहात येतोय, नक्की बघा. थँक्यू. अनेक वर्षात हिंदीत न आलेला एक जॉनरा या चित्रपटात आलेला आहे. आणि मला त्यातला एकूणच जो प्रिमायसेस आहे, त्याचं लेखन आहे, हे खूप आवडलं. आपण नक्की हा चित्रपट पाहायला पाहिजे, कारण अशा प्रकारचा चित्रपट येणं हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज ज्या पद्धतीच्या शैलीतले चित्रपट येतात त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या शैलीतला हा चित्रपट आहे. एका जंगलात शूट झालेला हा महत्त्वाचा चित्रपट आहे असं मी म्हणेन. तुम्ही सर्वांनी नक्की हा चित्रपट पहा. इंद्रजाल. कलाकारांची कामं एवढी चांगली झाली आहेत ना की फिल्मला बघण्यासाठी उत्सुकता लागते. आणि अननोन लोक असल्यामुळे ना ती एक आपण गोष्ट ऐकतो ना किंवा बघतो ती इंटरेस्टिंगली बघायला लागतं आणि माणूस इन्व्हॉल्व होतो या फिल्ममध्ये. आपण नीलवंती या कादंबरी खूप ऐकली आहे, त्याच्याबद्दल खूप काही गोष्टी जाणलेल्या आहेत. ते वाचू नये मग काय होतं असं काय काय गोष्टी ऐकल्या होत्या, पण आज ह्या फिल्मनिमित्त त्या गोष्टी कळल्या. म्हणजे एक घोर तपस्या कशी करावी लागते आणि ते मिळवण्यासाठी गुप्तधन हे धन म्हणजे खूप आहे. हे रिॲलिटी आहे, हे खरं आहे, सत्य आहे. हे आज आम्हाला ह्या चित्रपटामुळे कळलं आहे आणि ही गोष्ट छान प्रकारे मांडली आहे. त्यामुळे एक बघण्याची दृष्टिकोन खूप चांगला वाटतो. त्यात गोष्टीत इन्व्हॉल्व होतो. सर्व कलाकारांची कामं चांगली आहेत, सगळे रिअल वाटतात. असं वाटतं की बाबा म्हणजे आपण त्या जमान्यात गेलेलो आहे, त्या जंगलात शिरलो आहे आणि ती गोष्ट आपण बघत त्यात इन्व्हॉल्व होतो आहे. अशी ही छान सस्पेन्स मूवी आहे. आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी ही फिल्म बांधून ठेवली आहे. शेवटपर्यंत काय होतं ही उत्सुकता ताणून धरली आहे. त्यामुळे इंद्रजाल ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघावी अशी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. ही ॲक्च्युली हिंदी फिल्म आहे आणि सगळे अननोन आर्टिस्ट आहेत, थोडंफार काम केलेले रायटर डिरेक्टर आहेत. पण तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की ही अननोन माणसांनी केलेली फिल्म आहे. ही इतकी अप्रतिम फिल्म झाली आहे आणि तुम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते ही फिल्म. आजकाल सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा हव्यास असतो आणि तो हव्यास जर तुम्ही करेक्ट वेळी आवरला नाहीत तर हे सगळं कुठपर्यंत जातं त्याला काही सीमा नसते. हे दाखवणारी ही फिल्म आहे. जागेश्वर ढोबळे या फिल्मचा डायरेक्टर आणि महेश निकम, अजय निकम हे प्रोड्युसर आहेत. अप्रतिम काम केलं, अप्रतिम म्युझिक आहे, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आहे आणि सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे. आणि कथानक एवढं जबरदस्त आहे की जे आपण म्हणतो ना प्रत्येक अशी नवी कथा पोचवायला चेहरा लागतो. चेहरा नसलेल्या चेहऱ्यांनी ही फिल्म पोचवलेली आहे. तुम्ही अवश्य बघा. ऑल द बेस्ट टू इंद्रजाल टीम. थँक्यू सो मच. खरं तर हा खूप वेगळा विषय होता. साधारण असे विषय आपल्यापर्यंत फार कमी याच्यात पोहोचतात. तरी हा विषय अतिशय वेगळा होता आणि हा विषय म्हणजे एका थिएटरपर्यंत पोहोचणं कमर्शियल लेवलला, आणि ती पण एक अशी टीम की ज्यामध्ये कोणीही नोन नाही आहे, असे अननोन फेसेस की जे कोणी फार प्रसिद्ध नाही आहेत, तर अशी टीम घेऊन एका कमर्शियल लेवलला पोहोचणं, एक वेगळा विषय घेऊन पोहोचणं, आणि हे खरंच खूप याला धाडस म्हणावं लागेल आणि कौतुकास्पद आहे. जे फिल्म अतिशय सुंदर होती, त्यातला जो साऊंड होता, त्यातलं जे म्युझिक होतं ते पण अतिशय कमाल होतं. आणि मला वैयक्तिक मी सांगते की ही फिल्म मला खूप आवडली आहे आणि तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर सगळ्यांनी 24 तारखेला आवर्जून ही फिल्म बघा. 24 जुलैला ही फिल्म रिलीज होते, तर आवर्जून ही फिल्म बघा. तर आत्ताच आम्ही इंद्रजाल फिल्म बघितली आणि खूप छान फिल्म आहे. म्हणजे वेगळा सब्जेक्ट आहे एकतर, आणि मला असं वाटतं की पर्सनली सिनेमॅटोग्राफी खूप छान झाली आहे, डिरेक्शन छान आहे. आर्ट डिरेक्शन छान आहे. आर्ट डिरेक्शन छान आहे. तर मला वाटतं की सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म नक्की बघितली पाहिजे
आणि मला पर्सनली जेवढं म्हणजे माझा मित्र आहे म्हणून नाही बोलत, जागेश्वर ढोबळे माझा खूप जवळचा घरचा मित्र आहे, पण त्यांनी जे करून दाखवलं आहे 3-4 वर्ष त्यांनी मेहनत केली आहे, पण ते खरंच आम्हाला आज असं वाटलं की ह्याच्यासाठी आम्ही वेट केला आणि छान होती फिल्म. आणि मेहनत आज पडद्यावर दिसली, म्हणजे सगळ्यांची, सगळ्या टीमची, सगळ्या डिपार्टमेंटची दिसली. सो खूप आनंद झाला की आज त्याची फिल्म आली आणि आता ती सगळ्यांसमोर येणार आहे. ही मेहनत मूर्ती सगळ्यांसमोर लहान कीर्ती महान डिरेक्टर. थँक्यू. I love the movie absolutely, and Marathi में बोलूँ तो खूप छान. And the best part is, if you'll watch this movie, you'll not feel that it's a debut movie for Jageshwar as a director, and it shows like a teamwork. Of course, it's a unity of team, so it's absolutely amazing. You must watch. Thank you. सगळे मराठी कॅरेक्टर आपले मराठी कलाकार आहेत, पण त्यांनी जो फील दिलेला आहे, एक साऊथच्या तोडीची अशी स्टोरी आणि त्या पद्धतीचा मूवी हिंदीमध्ये येणं खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हा जो मूवी बनवलेला आहे तो अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा आणि तेवढ्याच पद्धतीने दिग्दर्शकांनी आणि सगळ्या कलाकारांनी जे आपला जीव ओतून काम केलेलं आहे ते खरोखर हे पिक्चर बघितल्यानंतर दिसतं. एक वेगळी अशी स्टोरी लोकांसमोर येते आणि खरंच थ्रिलर आणि पाहण्यासारखा पिक्चर आहे. त्याच्यामधून लोकांना कशा पद्धतीने म्हणजे लालचेपोटी लोक काय काय करतात हे या सगळ्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला खूप छान. खूप लोकांनी हा मूवी जरूर बघावा एवढंच मी आवाहन करतो. फिल्म फार सुंदर आहे. सगळ्यांचा अभिनय उत्कृष्ट झालेला आहे. स्टारकास्टनी तगडी मेहनत घेतलेली आहे. ॲक्शन बघण्यासारखं आहे. डायरेक्शनबद्दल मी कायच म्हणू. आय मीन I'll be at loss of words if I have to describe the direction and the whole story. Plot फार इंटरेस्टिंग आहे. इट्स अ मस्ट वॉच. माझ्याकडनं मूवीला 10/10 आहेत, पण ॲज अन ऑडियन्स इट विल बी अपील बिकॉज वन ऑफ माय फ्रेंड इज डिरेक्टिंग द मूवी. माय ग्रँडमदर इज ॲक्टिंग इन द मूवी. सो इट विल बी अपील टू द ऑडियन्स दॅट तुम्ही जाऊन बघा, मूवी एन्जॉय करा. आणि मला असं वाटतं ह्या सीझनची बॉलिवूडची बेस्ट स्टोरी हीच असणार आहे. सो वी आर वॉचिंग फॉर इट. थँक्यू व्हेरी मच. इंद्रजालची स्टोरी अप्रतिम आहे. डायरेक्शन इज माइंड ब्लोईंग आणि ॲक्टिंग, ओ माय गॉड, सिरियसली इट्स अ मस्ट वॉच मूवी. खरंच चांगला आहे. मी काय रिव्ह्यू देऊ. एव्हरीबडी हॅज ॲक्टेड वेल, राईट फ्रॉम द ॲक्ट्रेस, फ्रेश ॲक्टिंग, फ्रेश रायटिंग आणि बॅकग्राऊंड स्कोर तर सुपर्ब आहे. प्लीज कम अँड वॉच इंद्रजाल. इट्स सुपर्ब.